कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा डोकं वर काढले। देशभरात नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना इकडे महाराष्ट्रात JN1 व्हेरियंटने शिरकाव केलाय। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही याला व्हेरियंट म्हणून घोषित केलंय। हा व्हेरियंट किती धोकादायक आहे आणि याची लक्षणे काय आहेत आजच्या व्हिडिओतून आपण पाहूया। JN1 हा व्हेरियंट BA.286 चा उपप्रकार आहे। आतापर्यंत नोंदवलेल्या रुग्णांच्या लक्षणांवर एकदा नजर टाकून पाहूयात। आतापर्यंत सापडलेल्या JN1च्या रुग्णांना ताप येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, काही प्रकरणांमध्ये किरकोळ जठररोग विषयीच्या समस्या, अत्यंत थकवा, स्नायू कमकुवत होण्यासारखे लक्षणे आढळली आहेत। डॉक्टरांनी असेही नोंदवले आहे की बहुतेक रुग्णांना श्वसनाशी संबंधित सौम्य लक्षणे जाणवतात। ही लक्षणे साधारणतः 4 ते 5 दिवसांत सुधारतातही। काही प्रकरणांमध्ये भूक न लागणे आणि रुग्णांना सतत मळमळल्यासारखी भावना देखील येते। JN1चे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्टवर असून सरकारकडून सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य असल्याचं पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। JN1 हा व्हेरियंट वेगाने पसरत असला तरी त्याचा मृत्यूदर कमी असल्याची माहिती मिळते। यावेळी इम्युनिटी वीक असलेल्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। तसेच गर्दीच्या ठिकाणी, एअरपोर्ट सारख्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत।